बाप्पा म्हणजे निव्वळ प्रेम, माझ्या आयुष्याचा सखा सोबती. काही जरी टेन्शन असेल, काही आयुष्यात प्रॉब्लेम असतील, तर सर्व त्याच्यावर सोडून मी निवांत मोकळी होते. जे काही होईल ते त्याच्या आशीर्वादाने चांगलंच होईल, असा माझा ठाम विश्वास आहे. आणि काल अंगारकी संकष्टीनिमित्त मी गेलेली बाप्पाच्या छान सुंदर अशा मंदिरात, जे एका निसर्गसंपन्न सुंदर अशा ठिकाणी आहे. नानासोपारा वेस्ट वाघोली इथे हे बाप्पाचं छान असं मंदिर आहे आणि मला काल तिथे जाण्याचा योग आला. आजूबाजूचा निसर्ग तुम्ही तर बघूच शकता की किती सुंदर छान एकदम पीसफुल असं वातावरण आहे. आणि काल अंगारकी संकष्टी होती म्हणून थोडीफार तिथे गर्दीही होती. असं म्हणतात की इथे कंस्ट्रक्शनचं काम करत असताना ही बाप्पाची सुंदर अशी मूर्ती यांना सापडली आणि मग त्यांनी तिथेच त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. खूप आतमध्ये हे मंदिर असल्यामुळे तिकडे तेवढी रहदारी नाही आहे आणि रस्त्यावर आपल्याला जायचं असेल तर थोडं मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी थोडं चालावंही लागतं. आणि इथे यायचं असेल तर स्वतःची गाडी किंवा मग आपण ऑटो वगैरे बुक करून किंवा कार बुक करून जे ऑनलाईन ॲप असतात रॅपिडो, उबर, ओला, याच्याने आपण इथपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. एकंदर मंदिराचं बांधकाम आणि आजूबाजूचा परिसर खूपच छान आणि मस्त असा आहे. आणि इथे थोडंसं हे महागही आहे, फुलं, दुर्वा जे काही असेल ते. पण इतक्या आतमध्ये हे एकच दुकान असल्यामुळे मला वाटतं ते तेवढं महाग आहे असं वाटतं. कारण हे दुर्वाचा हार मला वाटतं काहीतरी 50 रुपयाला एक पडला. म्हणजे पूर्ण हे ताट घेतलं तर 200 रुपयाला होतं, ज्यामध्ये फक्त एक नारळ, एक दुर्वाचा हार, एक उकडीचा मोदक आणि थोडंसं स्वीट होतं, म्हणजे की खोबऱ्याचे काप असतात ते, आणि एक जास्वंदीचं फूल. एवढंच त्याने दिलं आणि तेही फक्त 200 रुपयामध्ये. म्हणजे मला ते थोडंसं महागच वाटलं. पण ठीक आहे, बाप्पासाठी काय महाग आणि काय स्वस्त, जे काही आहे ते ते तोच सर्व देतो आणि सगळं आहे ते त्याच्यामुळेच आहे. आणि हे मंदिर बघू शकता तुम्ही, पूर्ण लाकडी बांधकाम आहे मंदिराचं. आणि खाली जाण्यासाठी असे हे जिने आहेत आणि 15 फूट आतमध्ये हे बाप्पाची छान छोटी सुंदर अशी मूर्ती आहे. आणि गर्दी म्हणाल तर इतकीशी नव्हती, खूप जास्त, कारण आम्ही दुपारचं गेलेलो. मला वाटतं संध्याकाळी गेलो असतो किंवा खूप सकाळी लवकर गेलो असतो 10च्या दरम्यान तर जास्त गर्दी मिळाली असती. आम्ही साधारण 1:30-2च्या सुमारास तिकडे होतो, त्याच्यामुळे भर दुपारी मला वाटतं लोक जास्त कोण बाहेर जात नाही, त्याच्यामुळे आम्हाला गर्दी फार कमी मिळाली. तिकडे पोचून मस्त असं बाप्पाचं छान निवांत असं दर्शन घेतलं, कारण गर्दी फार कमी होती. त्यामुळे प्रत्येक माणूस स्वतःचा व्यवस्थित वेळ घेऊन छान अशी पूजा करून बाप्पासमोर मस्त बसून छान अशी पूजा करत होता. म्हणजे काही कोणाला घाई नव्हती की चला चला आवरा आवरा पटापट, एरवी बाकीच्या मंदिरात असते तशी. सगळ्यांनी अगदी स्वतःचा वेळ घेऊन मस्त अशी छान पूजा केली सगळ्यांनी. बाप्पाचं छान दर्शन घेतलं. आम्ही बराच वेळ मंदिरात थांबलेलो. आणि इकडे मंदिरात, हे मंदिर थोडंसं आतमध्ये असल्यामुळे, जमिनीपासून 15 फूट आतमध्ये असल्यामुळे इकडे एसीही लावलेला, त्याच्यामुळे अजिबात गरम होत नव्हतं. छान मस्त थंड वाटत होतं. आणि बाप्पाची मूर्ती छोटीशीच आहे, पण इतकी सुंदर आहे ना की सारखं त्याच्याकडे बघत राहावं असं वाटतं त्या मूर्तीकडे. आणि मी बसून छान निवांत बाप्पाचं दर्शन घेतलं. बरेच फोटो काढले आम्ही, तिकडे व्हिडिओ केले. हा छोटा मुलगा माझ्यासोबत बसला आहे, तो माझ्या मैत्रिणीच्या बहिणीचा मुलगा आहे. आणि एकंदर तो तिकडे सगळ्यांशी छान मस्त बोलून चालून हसून खेळून राहिलेला आणि सगळे लोक त्याचे लाड करत होते तिथे. तर आजूबाजूचा परिसर ना इतका सुंदर आहे ना, आता असं वाटतं तिथेच राहावं, निघूच नाही तिथून, पायच निघत नाही. पण अर्थात उपवास होता, घरी येऊन जेवण वगैरे सगळं बनवायचं होतं आणि म्हणून मग आम्ही लवकर निघालो. मला तिथून अजून एका ठिकाणी जायचं होतं, माझ्या गाववाल्यांकडे. हे जे दादा आहेत ना, ज्यांचं दुकान आहे हाराचं, त्यांनी आम्हाला येताना प्रसादही दिला. म्हणजे एका प्रसादाच्या ह्याच्यामध्ये शिरा होता आणि दुसऱ्यामध्ये एक मोतीचूरचा लाडू होता. हे सगळं आम्ही घेतलं आणि नंतर मंदिराच्या अगदी बाजूला असलेल्या त्यांचं ते गार्डन आहे, तिथे आम्ही जाऊन थोडा वेळ बसलो. छान छान झोकाळे आहेत आणि असं बसायला निवांत जागा आहे, जिथे बसून खूप छान वाटतं. निसर्गसंपन्न असं ही पूर्ण जागा आहे, वास्तू आहे. आणि कितीही वेळ तिकडे तुम्ही घालवू शकता. मुलांचं सोबत असतील, मुलं आपल्यासोबत असेल तर मुलांनाही खेळायला वगैरे तिकडे असं झोकाळा वगैरे आहेत बरेच. त्याच्यामुळे ह्या सगळ्या आम्ही छान छान गोष्टी बघितल्या. तिकडे बराच वेळ बसलो, बरेच फोटो काढले, बरेच व्हिडिओ काढले आणि तिथे असलेल्या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली. आणि एकंदर आमचा हा छान झाला सगळा प्रवास. आणि काल अंगारकी संकष्टीनिमित्त बाप्पाचं दर्शनही छान झालं. एनिवे, मी हे जे व्हिडिओ बनवते ते तुम्हाला आवडतात का? तर तुम्हाला जर आवडत असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून इतर मैत्रिणींपर्यंत शेअरही करा, जेणेकरून जर तुमच्यापैकी काही लोक या परिसरात राहत असतील तर नक्कीच ते लोक जाऊन त्या मंदिरात छान अशी बाप्पाचं दर्शन घेऊ शकतील, मंदिराला भेट देऊ शकतील. बराच वेळ तिथे झोपाळ्यांवर बसलो, छान छान फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि नंतर मग आम्ही आमच्या घरी यायला निघालो.
तर एकंदर हा मंदिर परिसर खूप छान आहे. वसई, विरार, नालासोपारा या भागात जर तुम्ही राहत असाल तर नक्कीच या मंदिराला भेट द्या. खूप छान मस्त असं मंदिर आहे. ही माझी मुलगी स्वरा, हिला तुम्ही नेहमीच छोट्या मोठ्या व्हिडिओमध्ये बघत असाल माझ्यासोबत. तर तिलाही मी माझ्यासोबत घेऊन केलेली. मुलाचाही उपवास होता पण त्याला मला घेऊन नाही जाता आलं कारण त्याचे क्लासेस असतात दुपारनंतर आणि मग त्याचा उपवास होता. तरी पण मग त्याला बोलली तिथेच आमच्या इथे बाजूला एक मंदिर आहे बाप्पाचं, तिथे तू जा आणि त्याच्या एक्झाम चालू आहेत त्याच्यामुळे परत म्हटलं अभ्यास वगैरे करायचा असेल. पण एक दिवस त्यालाही इकडे मी मंदिरात नक्कीच घेऊन जाईल कारण मला हा परिसर आणि हे मंदिर इतकं आवडलं ना की असं वाटते परत परत तिथे जाऊ. त्याच्यामुळे मग नक्कीच मी परत एकदा ह्या मंदिराला आवर्जून भेट देईन आणि परत परत जाईन बाप्पाच्या इच्छेने, बाप्पाने मला बोलवलं तर. तर नंतर मग आम्ही रॅपिडो बुक केली आणि रिक्षाने घरी यायला निघालो. मी अर्ध्या रस्त्यात उतरली आणि माझे एक नातेवाईक राहतात नालासोपाऱ्यामध्ये, तर मी त्यांच्याकडे गेलेली. ते थोडे आजारी होते तर त्यांना बघण्यासाठी. नंतर मग मी ट्रेनने घरी आली आणि हे लोक, माझी मुलगी, माझी मैत्रीण, हे लोक रिक्षाने घरी येऊन पोचले. संध्याकाळी मग नंतर जेवण वगैरे येऊन सगळं बनवलं उपवासाचं आणि आम्ही अशी पूजा पाटावर मांडतो, म्हणजे वरती देवाऱ्यातही पूजा करतो पण खाली अंगारकी संकष्टीला विड्याचं पान आणि त्याच्यावर सुपारी ठेवून त्याला गणपती बाप्पा समजून त्याची पूजा करतो. म्हणजे पहिल्यापासून आम्ही अशीच पूजा करतो, खाली पाटावर पूजा मांडतो आणि नंतर मग बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवला. छान असं मस्त घरी जेवण केलं कारण सगळ्यांचाच उपवास होता. तर ही बाप्पाची छान अशी मूर्ती आहे आणि नक्कीच तुम्ही याचं दर्शन घ्या. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसह. बाय. काळजी घ्या.